गावावरून आल्यानंतर ना पहिलं काम असतं ते म्हणजे ना बॅग अनपॅक करायची. म्हणजे जेवढ्या वस्तू आपण खाली काढल्या होत ना तेवढ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या वरती गेल्या पाहिजेत आणि त्या वस्तू जोपर्यंत जागच्या जागी जात नाहीत ना तोपर्यंत आपल्याला काही करमत नाही. गावाला जायचं असतं म्हणून तसंच कपड्यांचा ढीग ठेवलेला असतो आणि आल्यानंतर ना त्याच्यात आणखीन भर वाढते आणि मग ही सगळी कपडे जे आहेत ते एकदाच मशीनला लावली जातात. त्यामुळे एक दिवस जरी मशीन बंद ठेवली ना तर मनाला खूप जास्त समाधान मिळतं. त्यामुळे ना लाईट बिल पण वाचलं जातं. थोडासा जो आहे तो माझ्याकडून घराला हातभार लावायचा मी प्रयत्न करत राहते. अश्विनी केलेला पसारा आणि घरातली क्लिनिंगची कामं ही एवढी असतात ना म्हणजे ना कितीही कामं उरकायचा प्रयत्न केला तरी या कामांना काही सुट्टी मिळत नाही. घरातलं सगळं आवरलं त्यानंतर मी माझं आवरायला घेतलं होतं कारण आम्हाला ना आज ईदचं इन्व्हिटेशन आलं होतं. त्यामुळे ना मी असं छान छान आवरलं. आशूचं पण छान छान आवरलं आणि आम्ही गेलो ईद सेलिब्रेट करायला. छान प्रकारे तिनं घर डेकोरेट केलं होतं. खूप छान छान स्नॅक्सचे आयटम पण ठेवले होते आणि मेन म्हणजे शिरकुर्मा होता. खूप जास्त एन्जॉय केला शिरकुर्मा. त्यानंतर आम्हाला छोटंसं रिटर्न गिफ्ट पण मिळालं होतं. रात्रीच्या वेळी तिला थोडीफार मदत हवी होती. ती तिला मदत केली आणि मग असं केलं दिवसाचा शेवट. चलो बाय.